महेंद्राची या कवितेत बऱ्याचशा प्रेमकविता आहेत आणि त्या कवितेमध्ये प्रेमकवितेमध्ये एक कंटाळवाणा एकसुरीपणा नाही, विविधता आहे. प्रेमकवितेत विविधता आहे असं मी म्हटलं आणि मला एक माझीच आठवण झाली आयुष्यातली. एकदा एक कोणतरी माझा ॲडमायरर म्हणजे माझ्या कवितेवर फार प्रेम करणारा मला भेटायला आला. आता भेटायला आल्यानंतर घरी आल्यानंतर मी सभ्यगृहस्थ आहे, त्याला येऊ दिला. मी चहा दिला, बायको येऊन बसली होती. तर तो मला म्हणाला की सर, तुमच्या प्रेमकवितेत इतकी विविधता आहे. बायको माझी तिथे बसलेली आहे. तुमच्या प्रेमकवितेत इतकी विविधता आहे, तुम्ही अनेक स्त्रियावर प्रेम केल्या होतात काय हो? मी काय बोलणार? मी म्हटलं मी केलं असतो, पण अनेक स्त्रिया माझ्यावर प्रेम करत नाहीत. पुष्कळ लोकांचा असा एक गैरसमज असतो, पुष्कळ लोकांचाच नाही कवींचाही गैरसमज असतो की कवितेमध्ये अनुभवांची विविधता येण्यासाठी प्रत्यक्षात आयुष्यामध्ये तशी ती विविधता उतरली पाहिजे, हा अत्यंत चुकीचा समज आहे. कवितेमधून येणारा असं आहे, किती एक मनुष्यवाला किती बायकावर प्रेम केलं. एक मनुष्य करून करून किती करणार मला तुम्ही सांगा. कवितेमध्ये जी विविधता येते ती त्याचं कारण एक जाणीवेने अनुभव घेण्याची शक्ती असावी लागते. मग जीवनामध्ये नाना तऱ्हांचे अनुभव असतात. मी एखाद्या भिकारणीचं दुःख व्यक्त करणारा कविता केली म्हणजे मी काही भिकारी नाही असं त्याचा अर्थ होत नाही. खरा कवी मोठा होता शेक्सपियरचं तुम्ही बघा. 37 नाटकं शेक्सपियरने लिहिली. किती त्या नाटकामध्ये माणसं आहेत. हे मी 3 नाटकं मध्यंतरी शेक्सपियरची भाषांतर केली. टेम्पेस्ट, जुलियस सीझर आणि रोमिओ अँड ज्युलिएट. म्हणजे काहीही हे न करता तशीच्या तशी भाषांतर करावी केली. आणि मी अगदी थक्क झालो. एक माणूस शेक्सपियर, विल्यम शेक्सपियर नावाचा एक माणूस काय माणसाचं दर्शन घेऊ शकतो. आणि म्हणूनच मी सांगतो की वैयक्तिक कवी किती झाला तरी त्याच्या आयुष्यात त्याच्या अनुभवाला मर्यादा असते. पण जेव्हा तो कल्पनेने अनुभव घेतो माणसाच्या नानाविध जीवनाचा, त्याच्या सुखाचा, दुःखांचा, एकाकीपणाचा, त्याच्या मिलनाचा, सगळा हा जो अनुभव आपल्या जाणीवेने घेतो, कल्पनेने घेतो. आणि म्हणून आर्ट हा काय केवळ वैयक्तिक अनुभव नाही, पर्सनल एक्सपिरियन्स नाही, तो इमॅजिनेटिव्ह एक्सपिरियन्स ज्याला म्हणतात. अनेक नाना तऱ्हांच्या त्याने घेतलेला हे म्हणतात तसा तो अनुभव असतो. म्हणून मी म्हटलं की ही कल्पकता जी आहे, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन जी आहे, ती महेंद्र कोंडे यांच्या या कवितेत दिसते. आणि म्हणून त्यांच्या प्रेमकवितेतली विविधता ही कल्पकतेतून आलेली असल्यामुळे ती मला अतिशय महत्त्वाची वाटते. आणि हा पहिला संग्रह जरी त्यांचा असला तरी मी निश्चित सांगतो की ते अगदी या कवितेच्या क्षेत्रामध्ये ते आमच्याही पुढे जातील अशी मला अगदी खात्री वाटते.